उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बामनोलीत कोयना नदीकाठावर अडकले. तुफान पावसामुळे बोटीतून जाता येत नसल्याने ताफा थांबला होता. पाऊस कमी होताच दरे गावाकडे रवाना. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी दरे गावी जाण्यासाठी निघाले होते. बामनोली येथे पोहोचल्यानंतर प्रचंड पावसामुळे त्यांना नदीकाठी थांबावे लागले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ झाली. पावसामुळे बोटीतून पलीकडे जाता येत नव्हते. त्यामुळे गाड्यांचा ताफा जागेवरच थांबून होता. सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास पाऊस कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे बोटीतून दरे गावाकडे रवाना झाले. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचे आगमन झाल्यानंतर सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते दरे गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. बामनोली येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने त्यांचा ताफा जागेवरच उभा राहिला. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच पोलीस दलाची मोठी धावपळ झाली. पाऊस सुरू असल्याने कोयना नदीपात्रातून दरे गावाकडे त्यांना बोटीतून जाता येत नव्हते. सुमारे अर्ध्या तासानंतर पाऊस कमी झाला आणि एकनाथ शिंदे हे बोटीतून मोजक्या अधिकाऱ्यांसमवेत दरे गावाकडे रवाना झाले. पालखी मार्गावरील सर्व अडथळे तातडीने दूर करा. आमदार सचिन पाटील यांची प्रशासनाला सूचना. फलटण येथे आढावा बैठक. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026च्या अनुषंगाने आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाच्या फलटण तालुक्यातील अपूर्ण कामांमुळे येणारे अडथळे दूर करावेत असे स्पष्ट निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आढावा बैठक फलटणच्या तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाली. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासह सर्व प्रशासकीय खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी सर्व अपूर्ण कामे त्वरित व व्यवस्थित करून घ्यावीत असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना. कोरेगावात सरसकट अतिक्रमण हटाव मोहीम राबवा. पक्ष आणि पार्टी बघून मोहीम राबवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आंदोलन छेडणार. कोरेगाव नगरपंचायतीने शहरात विकास कामे जरूर करावीत, त्यास आमचा विरोध जरूर असणार नाही. चांगल्या कामासाठी अतिक्रमणे हटवत आहात त्याबद्दलही दुमत नाही. मात्र पक्ष आणि पार्टी न पाहता सरसकट अतिक्रमण हटाव मोहीम संपूर्ण शहरात राबवावी. केवळ तोंडी पाहून जर मोहीम राबवणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे यांनी दिला. कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने जुना मोटार स्टँडच्या 45 महादेवनगर येथे शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नगरपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या किशोर बर्गे यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांना शहरातील सरसकट अतिक्रमणे हटवा. ठराविक अतिक्रमणे कोणाला तरी बरे वाटत आहे किंवा कोणीतरी सांगत आहे म्हणून हटवू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. कोरेगाव शहरात केवळ पक्ष, पार्टी आणि चेहरे पाहून अतिक्रमण हटवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नजीकच्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी रामचंद्र बर्गे, धर्मराज बर्गे, प्रतीक फडतरे, राजेंद्र बर्गे यांच्यासह महादेवनगरमधील रहिवासी उपस्थित होते. मी किशोर नानासाहेब बर्गे, माजी ग्रामपंचायत सदस्य. आता जे इथं अतिक्रमण महादेवनगरमधले काढायचं चालू आहे किंवा पूर्वी जे अतिक्रमण काढली ते अतिक्रमण काढली त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. परंतु आत्ताचे जे कोण अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, ते फक्त महादेवनगरमधल्या अतिक्रमणावरतीच जास्त जोर देतात आणि इतर ठिकाणची जी अतिक्रमणं काढलेली आहेत त्या ठिकाणची परत ते अतिक्रमण त्या ठिकाणी स्थायिक झाली. पण इतर ठिकाणची जी अतिक्रमणं आहेत ते अतिक्रमण कोणत्याही प्रकारे त्यांनी काढली नाहीत. आमचं अधिकारी, पदाधिकारी आहेत संबंधित जे आहेत त्यांना आमचं एवढं सांगणं आहे की तुम्ही अतिक्रमण काढताना कुणावरती अन्याय करू नका आणि कुणाला सवलत देऊ नका. काढायचे असतील तर कोरेगावमधील असणारी सरसकट, भले DP भोसले कॉलेजपर्यंत आपली हद्द असेल, इकडं रेल्वे स्टेशन असेल, इकडं जळगाव नाक्याच्या पुढं असेल, इकडं तुमचे कुमटे फट्यापर्यंत असेल, त्या परिसरामध्ये जे अतिक्रमण आहेत भले कोणती असतील, बाजारपेठेमधले अतिक्रमण असतील, भाजी मंडईचे अतिक्रमण असतील, व्यवसाय असतील, हे सगळे गोसाई वस्तीमधले असतील, हे सर्व अतिक्रमणे जे आहेत त्या अतिक्रमणे तुम्ही काढली पाहिजेत. त्यावेळेला तुम्ही अन्याय कोणावर केला नाही हे सिद्ध होईल.
तुम्ही जर अशा पद्धतीनं जे तुम्हाला अडचणीचं वाटतंय, ज्याच्यावरती कोण कारवाई करा म्हणतंय किंवा तो राजकीय दृष्टिकोनातून तो वेगळ्या पार्टीचा आहे म्हणून तुम्ही जर काढत असाल तर त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरती उतरायला कमी करणार नाही. जर असा अन्याय केला तर संबंधितांनी याची दखल घ्यावी एवढं आमचं म्हणणं आहे. मोटरसायकलवर लिफ्ट मागून मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक. उमरज पोलिसांची धडक कारवाई. उमरज येथे मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना काही तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील एका संशयिताला पुसेगाव पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले तर एकास उमरज येथून अटक करण्यात आली. दिनांक 10 जून रोजी ही घटना घडली असून शुक्रवार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता उमरज पोलिसांकडून या कारवाईविषयी माहिती देण्यात आली. उमरज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी श्रीकांत गोपू राठोड वय 45 राहणार वाठार किरोली तालुका कोरेगाव हे दिनांक 10 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उमरज येथील पाटण तिकाटणे बोगद्यात आले होते. संशयित आरोपी आकाश संतोष आठवळे व अमोल रमेश चव्हाण दोघे राहणार लक्ष्मीनगर उमरज तालुका कराड यांनी राठोड यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यांच्याच मोटरसायकलवर बसून वरद विनायक मंगल कार्यालयाच्या पुढच्या बाजूला नेले. नदी काठावर अंधारात मोटरसायकल थांबवण्यास सांगून राठोड यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल हँडसेट व 20,000ची रोख रक्कम असे एकूण 34,000 रुपयांची जबरी चोरी केली. याबाबत राठोड यांनी तक्रार दाखल केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी तपास पथक तयार केले. संशयित आरोपींना अवघ्या 6 तासात ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीला गेलेला मोबाईल हँडसेट व रोख रक्कम संशयितांकडून जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, सहाय्यक फौजदार गणेश भोसले, हवालदार संजय धुमाळ, युवराज पवार, दिनेश भोसले तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश पवार, मयूर थोरात, राजू कोळी, मधुकर मांडवे, प्रशांत पवार यांनी कारवाई केली. संशयितांना अटक करण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्याची मदत झाल्याचे उमरज पोलिसांनी सांगितले. सहाय्यक फौजदार भोसले तपास करत. जिंतीच्या मुलाचे काळजमधून अपहरण, 6 तास अपहरण नाट्याचा थरार. लोणंद पोलिसांनी केली मुलाची सुटका, 5ही आरोपी फरार. लोणंद येथील ITIमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे काळजच्या चौकात 5 जणांकडून अपहरण करण्यात आले. 6 तासांच्या अपहरण नाट्याच्या थरारानंतर लोणंद पोलिसांना गुरुवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास मुलाची सुटका करण्यात यश आले. दरम्यान अपहरण करणारे 5 जण फरार झाले आहेत. लोणंद पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लोणंद येथील ITIमध्ये शिकत असलेला जिंती तालुका फलटण येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा मित्राच्या मोटरसायकलवरून घरी जात होता. काळज येथील तडवळे फाट्याजवळ स्पीड ब्रेकरजवळ मोटरसायकलचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत साखरवाडी येथील 5 जणांनी मोटरसायकलला अडवले. जबरदस्तीने मोटरसायकलवरून उतरवून घेत जबरदस्तीने अपहरण करण्यात आले. युवकाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, हवालदार विठ्ठल काळे, बापू मदने यांच्या पथकाने अपहृत युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी फलटण तालुक्यातील वानेवाडी, मुरुम, कोराळे, लाटे, खुंटे व होळ असा परिसर फिरला. पोलिसांच्या भीतीने शेवटी खुंटे येथे संबंधित अल्पवयीन मुलास सोडून दिले. खुंटे येथे रात्री 11:15 वाजता त्याचा ताबा पोलिसांनी घेतला. तोपर्यंत लोणंद पोलीस ठाण्यात अपहृत मुलाचे वडील प्रमोद रणवरे यांनी अपहरण करणारे मोन्या निंभोरे, अजय सपकाळ, प्रवीण मोहिते, विजय सपकाळ, बंड्या जाधव सर्व राहणार साखरवाडी तालुका फलटण यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. सदर 5ही आरोपी फरार असून लोणंद पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक घुले तपास करत आहेत. जिंती येथील अपहृत अल्पवयीन मुलाची आणि साखरवाडी येथील मुलांची दिनांक 26 एप्रिल रोजी जिंती येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बाचाबाची झाली होती. याच भांडणाचा राग मनात धरून अपहरण नाट्य झाले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.